चला मित्रो, आपण शब्दांच्या जातीच्या शेवटच्या विकारी जातीकडे वळूया आणि ती जात आहे क्रियापद. कोणती आहे? क्रियापद. तर मित्रो बघा, वर्णमालेपासून तर साधारणतः आपण क्रियापदापर्यंत सर्व टॉपिक वर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील जर क्रियापद शिकायचं असेल आणि क्रियापद व्यवस्थित समजून घ्यायचं असेल. तर बघा, क्रियापद म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी क्रियापद समजून घेत असताना बघा, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर वाक्य येते त्या वाक्यामध्ये क्रियापद असतेच. काय? क्रियापद असतेच. म्हणून वाक्यामधला कुटुंब प्रमुख म्हणून क्रियापदाकडे पाहिलं जातं. मग क्रियापद हे काय आहे? तर वाक्याचे कुटुंब प्रमुख आहे. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर ते वाक्यच होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. अतिशय महत्वाचं क्रियापद वाक्यामध्ये असते. जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल ते वाक्यच होणार नाही. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगतो. या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. एक उदाहरण घेतलं, जसं आपण असं म्हणूया, अजय पोहायला गेला. आणि दुसरी गोष्ट, आमचे मित्र आता पोलीस निरीक्षक आहेत. या दोन वाक्यामध्ये बघा, आपल्याला पाहायचंय क्रियापद म्हणजे नेमकं काय. क्रियापद समजून घेत असताना ही दोन वाक्य आपण प्रथमतः समजून घेऊया मित्रो. कारण क्रियापद हे वाक्याचं कुटुंब प्रमुख कसं, तर त्यासाठी अजय पोहायला गेला या वाक्यामध्ये ज्याला कुटुंब प्रमुख असं म्हणता येईल, ज्याला वाक्य असं म्हणण्यासाठी क्रियापदाची गरज असते. मग वाक्यामध्ये क्रियापद नेमकं काय असते हे समजून घेण्यासाठी आपण येऊया उदाहरणाकडे. आणि उदाहरण म्हणते अजय पोहायला गेला. आता माझं असं म्हणणं आहे, तुम्ही एवढंच वाचा बरं, त्याच्या पुढचं वाचू नका. अजय पोहायला काय प्रश्न आहे ना. अजय पोहायला म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी गेला म्हणजे ती वाक्यातली जी क्रिया आहे ती पूर्ण होते. म्हणजेच निश्चितपणे या ठिकाणी धातू आपल्याला दर्शवत असताना गे या धातूला आपण जा हा धातू म्हणत असतो. म्हणजेच तो धातू आपल्याला भेटतो, जाण्याची क्रिया दर्शवते. अजय पोहायला गेला म्हणजेच या ठिकाणी जा या शब्दानं, म्हणजे गेला या शब्दानं, जा या शब्दानं आपल्याला वाक्याची क्रिया पूर्ण करताना दिसते. म्हणून त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. काय म्हणतो? क्रियापद असं म्हणतो. नंबर 2, आमचे मित्र आता पोलीस निरीक्षक आहेत. इथपर्यंतच वाचा बरं मित्र. आमचे मित्र आता पोलीस निरीक्षक झाले, होणार, आहेत, नव्हते, काय म्हणणार तुम्ही? तर त्यासाठी आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द पाहिजे. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द इथं कोणता आहे? आहेत आहे. आणि इथं कोणता होता? गेला आहे. मग मला काय म्हणायचंय की ज्यावेळेस ही वाक्य समजून घेत असताना जर लक्षात येत असेल की असे कितीही शब्द एकमेकाच्या समोर ठेवले तर त्याला आपल्याला वाक्य म्हणता येणार नाही. मग वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची गरज असते. आणि क्रियापद शिकल्याच्या नंतर शब्दांच्या जाती ह्या प्रामुख्याने आपल्या लक्षात येतात. आणि क्रियापदावर हमखास एक प्रश्न येतो, म्हणून क्रियापद शिकणं हे गरजेचं आहे. म्हणून शब्दांच्या विकारी जातीमध्ये सगळ्यात शेवटची जात म्हणजे ती म्हणजे क्रियापद आहे मित्र. आणि म्हणून याच्यावरून आपण त्याची व्याख्या करतो की कितीही शब्द एकमेकासमोर ठेवले तरी ते वाक्य होऊ शकत नाही. मग क्रियापद होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर इथं म्हणूया, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच काय म्हणतात रे? क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. आता या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या आणि क्रियावाचक शब्द दोन आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य घेतलेली आहेत. मधात एक आपण स्वल्पविराम दिलेला आहे, याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. मग दोन पैकी नेमकं कोणतं महत्वाचं? तर लक्षात घ्या मित्र, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हाच महत्वाचा आहे. का? तर लक्षात घ्या, जर या ठिकाणी
आपण बघितलं आमचे मित्र आता पोलीस निरीक्षक आहेत, या शब्दातून निश्चितपणे मला धातू दर्शवावा, ज्याला क्रियावाचक शब्द असे म्हणता येईल, दर्शवता येईल का? नाही. किंवा तिसरं वाक्य जर आपण घेतलं, राम राजा झाला, या वाक्यामध्ये राम राजा झाला, तुम्ही म्हणसाल हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते म्हणून ते क्रियापद आहे, नक्कीच क्रियापद आहे, परंतु त्यातून निश्चितपणे असलेला क्रियावाचक शब्द मला दाखवा. आहेत या शब्दातून निश्चितपणे असलेला क्रियावाचक शब्द दाखवा. गेला या शब्दातून निश्चितपणे क्रियावाचक शब्द दाखवा. तर मित्र हो, या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण क्रियापदाच्या रूपाला असा धातू घेत असतो. या ठिकाणी राम राजा झाला तर होणारा कोण म्हणजेच हा शब्द घेत असतो. याच्यात कुठे दिसतोय का, इथे कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे ना. आणि गेला या शब्दाला आपण या ठिकाणी जा घेतला, दिसतोय का, म्हणजेच लक्षात घ्या क्रियावाचक शब्द जर समजा येतच असेल तर फारच चांगलं, परंतु लक्षात घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हेच म्हणजे क्रियापद होय. म्हणून आपल्याला क्रियापदाचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. आणि क्रियापद जर शिकायचं असेल तर आपल्याला हळूहळू एक एक पायरी चढत पुढे जावं लागेल. म्हणून आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे मित्र. म्हणून आता आपण पाहूया की जर क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार शिकायचे असतील तर त्यासाठी आपण पाहूया पहिल्यांदा धातू, त्यानंतर धातू साधित. तर बघूया आपण पुढे जाऊया, ते पाहूया आपण धातू. आता धातू म्हणजे नेमकं काय? आपण काय म्हणतो? धातू म्हणजे पितळ, धातू म्हणजे कथील, धातू म्हणजे तांबे, धातू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची असलेली द्रावण. मित्र हो, त्या द्रावणाचा किंवा त्या कथील पितळ तांब्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा नाही. तर या ठिकाणचा धातू म्हणजे नेमकं काय असतो? तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. मग इथे आपण त्याची व्याख्या घेऊया. ही त्याची व्याख्या आहे मित्र. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. प्रत्ययरहित म्हणजे ज्याला प्रत्यय नसतो आणि प्रत्यय बाजूला काढल्याच्या नंतर जो मूळ शब्द आपल्याला दिसतो त्यालाच वाक्यामध्ये धातू असे म्हटल्या जाते. आता ते समजून घेत असताना लक्षात घ्या, मी असं म्हणतो खातो, जातो, उठतो, बसतो, पळतो, हसतो, करतो, चालतो, चालतात, बसतात, उठतात, हसतात, पळतात वगैरे हे जे शब्द आपण येतो, या पद्धतीने जे शब्द येतोय, या शब्दामध्ये जो प्रत्यय लागलेला आहे तो प्रत्यय जर बाजूला काढला तर मूळच्या शब्दालाच धातू असे म्हणतात. म्हणून मित्र या ठिकाणी आपण घेऊया पहिल्यांदा क्रियापद. कारण क्रियापद आताच आपण शिकलो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो आणि या ठिकाणी म्हणूया त्याचा धातू. त्यालाच काय म्हटलं आपण? मूळ शब्द. काय म्हटलं? मूळ शब्द. मग समजून घेऊया, या ठिकाणी जर मी असं म्हणत असेल तो शाळेत जातो, तो शाळेत जातो, मग इथं तो शाळेत जातो असं म्हणत असताना इथं लक्षात घ्या क्रियापद आणि इथे घेतला होता आपण जातो. नंतर घेऊया मुले नृत्य करतात, ती गोड हसते, हत्ती हळूहळू चालतो, बाहुली अंगणात रांगते. आता मला सांगा या प्रकारचे जर आपण शब्द घेतलेत, हे आहेत शब्द म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे. जसं आपण इथं म्हणतो तो शाळेत जातो, मुले नृत्य करतात, अभ्यास करतात, ती गोड हसते, हत्ती हळूहळू चालतो आणि बाहुली अंगणात रांगते. आता एवढे शब्द घेतले, हे घेतलेत वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी. काय घेतलेत? वाक्यात सगळ्यात शेवटी. आता याच्या संदर्भात जर एकच आपण सुरुवातीचं उदाहरण पाहिलं की आपण असं म्हणूया की तो शाळेत जातो. मित्र हो, हे गृहीत धरूया की हे पूर्ण एक वाक्य आहे. तो शाळेत जातो, जातो या शब्दामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणून आपण पाहतो, म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हटलं आपण? क्रियापद. ही सगळी क्रियापद आहेत. मग या ठिकाणी जातो या शब्दामध्ये जर आपण त्याचा प्रत्यय बाजूला काढला
त्याचा प्रत्यय लागलेला कोणता आहे तर तो प्रत्यय आहे तोच. या ठिकाणी हा जो लागलेला प्रत्यय तो जर बाजूला काढला तर आपण तो बाजूला काढल्याच्या नंतर उरतो काय तर जा. काय उरतो मित्र तर जा. जा या शब्दामध्ये कोणती क्रिया आहे तर जाण्याची क्रिया आहे. कोणती आहे जाण्याची क्रिया आहे. म्हणूनच त्याला प्रत्यय लागल्याच्या नंतर वाक्यातला अर्थ पूर्ण करतो म्हणून त्याला आपण क्रियापद म्हणलं. या ठिकाणी धातू म्हणजे नेमकं काय तर क्रियापदातील प्रत्ययरहित. प्रत्ययरहित म्हणजे हे क्रियापद दिलेले आहेत त्याच्यातला लागलेला प्रत्यय हा बाजूला काढायचा आणि जो मूळ शब्द असतो तो मूळ शब्दच म्हणजे आपला धातू आहे. म्हणून आपण म्हणूया सांगा करतात या शब्दामध्ये धातू कोणता आहे कर आहे. नंतर हसतात या शब्दामध्ये हस आहे किंवा हसते या शब्दात हस आहे. नंतर चालतो या शब्दामध्ये चाल आहे आणि शेवटचा रांगते या शब्दामध्ये रांग आहे. म्हणजेच मित्र हो हे जे शब्द आहेत हे शब्द म्हणजे मूळचे शब्द आहेत आणि मूळच्या शब्दाला या ठिकाणी आपण काय म्हणतो रे धातू. काय म्हणतो धातू. म्हणून लक्षात घ्या जर प्रत्यय बाजूला काढला तर प्रत्यय काढल्याच्या नंतर या ठिकाणी जो उरतो त्याला धातू म्हटलं जातं परंतु क्रियापद असणं गरजेचं असते. म्हणून या ठिकाणी धातू म्हणजे काय क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. मग आता आपण पाहूया धातू साधित म्हणजे काय. धातू तर पाहिलं पण धातू साधित म्हणजे काय तर आपण जाऊया धातू साधिताकडे तर बघूया. धातू साधित. आता या ठिकाणी धातू नुकताच पाहिला. धातू साधित म्हणजे नेमकं काय तर घ्या वाक्यात ज्या वेळेस मूळ धातूला विविध प्रत्यय लागून वाक्यात मूळ धातूला विविध प्रत्यय लागून वाक्यातील क्रिया अपुरी दर्शवणाऱ्या शब्दालाच धातू साधित असे म्हणतात. लक्षात घ्या वाक्यामध्ये जो धातू असतो त्या धातूला विविध प्रत्यय लागतात आणि तो शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतो तेव्हा तो वाक्यातली क्रिया अपुरी दर्शवतो पूर्ण करत नाही. म्हणजेच त्याला काय म्हणायचं धातू साधितही म्हणायचं आणि त्यासोबत त्याचं नाव आहे दुसरं ते म्हणजे कृदंते. काय मित्र कृदंते. आता कृदंते म्हणजे क्रियावाचक शब्द असतात आणि त्याला अंती मात्र त्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून त्याला कृदंते असा शब्दप्रयोग सुद्धा केला जातो. मग आपण समजून घेऊया की धातू साधित म्हणजे काय तर घ्या वाक्यात धातूला विविध प्रत्यय लागून वाक्यातील क्रिया अपुरी दर्शविणाऱ्या शब्दालाच या ठिकाणी रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात मित्र धातू साधित असे म्हणतात. आणि धातू साधित समजण्यासाठी आपण या ठिकाणी पहिल्यांदा धातू काय आहे ते बघितलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊया ते म्हणजे क्रियापद. कोणतं क्रियापद त्याच्यानंतर त्यामध्ये असलेला मूळ शब्द. आता या ठिकाणी क्रियापद जर आपण या ठिकाणी घेतलं करतो असेल चालतात असेल बसले असेल. आता लक्षात घ्या हे तीन शब्द आपण घेऊया करतो चालतात बसले. या ठिकाणी हे तर क्रियापद आपण असं म्हणूया करतो. मोनाली अभ्यास करतो तर त्या ठिकाणी म्हणून अभ्यास करतो. या ठिकाणी म्हणूया की मुले सहलीला जोरात चालतात. नंबर 3 विद्यार्थी झाडाखाली बसले. अशा पद्धतीने जर आपण क्रियापदाची रूप घेतली तर या ठिकाणी मूळ शब्द त्याचा पहिल्यांदा आपण घेऊया. मूळ शब्द कोणता रे मित्रो पहिल्या करतो मध्ये व्हेरी गुड कोणता कर. नंतर 2 मध्ये चालतात मध्ये बरोबर आहे काय चाल. तिसऱ्यामध्ये व्हेरी गुड बस. म्हणजेच मित्र हो या ठिकाणी मूळ शब्द तुम्ही ओळखला. परंतु आता आपल्याला घ्यायचा आहे वाक्यात धातूला विविध प्रत्यय लागून धातू आपल्या समोर आलेले आहे त्याला विविध प्रत्यय लागल्याच्या नंतर वाक्यामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा ती क्रिया अपुरी ठेवतात पूर्ण करत नाहीत. म्हणजेच या ठिकाणी त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. पण समजून घेऊया
की धातुसाधित म्हणजे नेमकं काय, तर कर या शब्दाला ज्या वेळेस इथं करतो हा शब्द आला, इथं जर आपण म्हणलं करताना, करून, केलेला, या पद्धतीचे शब्द जर येत असतील तर त्यावेळेस मात्र नक्कीच या ठिकाणी ती वाक्यातली क्रिया अपुरी ठेवतात. त्याची उदाहरणं आपल्याला घ्यायची मित्र, समजून घ्या पहिले. नंतर चालतात या शब्दामध्ये चाल, जसं आपण म्हणूया चालून, चालणारा, चालताना. आता हे शब्द घेतल्याच्या नंतर वाक्यामध्ये जेव्हा येतात ते वाक्यातली क्रिया अपुरी ठेवतात. कशी ठेवतात उदाहरणादाखल पाहूया. नंतर बस, नंतर पाहूया आपण बसणारी, बसून, बसताना. या ठिकाणी हे जे शब्द येतात, हे शब्द येत असताना आपल्याला घ्यायचंय वाक्य. तुम्हाला जर लक्षात आलं असेल, वाक्यात धातूला विविध प्रत्यय लागून, विविध प्रत्यय म्हणजे या ठिकाणी पहा, कर या शब्दाला तान्ना हा प्रत्यय लागला, इथं ऊन हा प्रत्यय लागला, इथं लेला हा प्रत्यय लागला, त्यानंतर इथं चाल या शब्दाला लून हा म्हणजे ऊन प्रत्यय लागला, त्यानंतर इथं नारा प्रत्यय लावला, इथं तान्ना हा प्रत्यय लागला, त्यानंतर इथं बस या शब्दाला नारी हा प्रत्यय लावला, इथं ऊन हा प्रत्यय लावला, इथं तान्ना हा प्रत्यय लावला. वाक्यामध्ये हे जेव्हा येतात तेव्हा त्या ठिकाणी ते वाक्यातली क्रिया अपुरी ठेवतात. काय करतात? अपुरी ठेवतात. आणि अपुरी ठेवणारे जे शब्द असतात त्यालाच वाक्यामध्ये धातुसाधित असे म्हणतात. काय म्हणतात मित्र? धातुसाधित असे म्हणतात. मग धातुसाधित म्हणण्यासाठी आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया, आणि उदाहरण घेत असताना तुमच्या लक्षात येईल. आपण जाऊया पुढे. बघा, मी काल जहाज बुडताना पाहिले. मी काल जहाज बुडताना पाहिले. पाहिले का? हो, पाहिले. टायटॅनिक माझ्या समोर बुडलं, पण पिक्चर मध्ये, प्रत्यक्षात नाही. टायटॅनिक माझ्या समोर बुडलं, मी ते पाहिलं, आणि पाहताना, बुडताना हे जे शब्द येतात ते शब्द कसे असतात तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. मित्र बघा, मी काल जहाज बुडताना पाहिले. जर आपण या ठिकाणी विचार करायला लागलो तर दोन पद्धतीचे आपल्याला क्रियावाचक शब्द भेटतात. या ठिकाणी बुड या शब्दांना म्हणजे बुडताना, म्हणजे बुड हा शब्द आपल्याला क्रियावाचक दर्शवतो, आणि दुसरा शब्द जो आहे तो म्हणजे पहा, पाहण्याची क्रिया दर्शवतो. या ठिकाणी पाहण्याची क्रिया आहे, इथं बुडण्याची क्रिया आहे. मग या ठिकाणी दोन शब्द क्रियावाचक आहेत. मग या शब्दाला आपण क्रियापद म्हणू शकतो का? तर नाही मित्र, तो क्रियावाचक शब्द आहे पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. हेच आपल्याला पहिल्या व्याख्येनुसार लक्षात येत असेल की या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं. तर बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, क्रियावाचक शब्द येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यातून जर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर त्याला आपण क्रियापद म्हणू शकत नाही. म्हणून आपण लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की मी काल जहाज बुडताना पाहिले. इथं बुडण्याची क्रिया आहे, परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का? नाही. कारण आपण जर म्हटलं मी काल जहाज बुडताना, पुढे काय प्रश्न निर्माण होतो. म्हणून पाहिले या शब्दानं मात्र वाक्याची क्रिया पूर्ण झाली, म्हणून याला या ठिकाणी आपण म्हणूया क्रियापद. काय म्हणूया? क्रियापद. परंतु आता बुडताना हा शब्द वाक्यामध्ये आला, तो शब्द नेमका काय आहे? तो क्रियावाचक शब्द आहे. पण त्यातून कोणती क्रिया दर्शवली? तर बुडण्याची क्रिया दर्शवली. म्हणजे बुड हा वाक्यामध्ये काय आहे? तर धातू आहे. काय आहे? धातू आहे. परंतु त्या बुड धातूला कोणते प्रत्यय लागले? तान्ना प्रत्यय लागले. कोणते लागले? तान्ना. पण तो वाक्यातली क्रिया पूर्ण करतोय का? नाही. म्हणजे क्रिया कशी ठेवतो? अपुरी. कशी ठेवतो? अपुरी क्रिया ठेवणाऱ्या शब्दाला आपण या ठिकाणी काय म्हटलं रे मित्र? काय म्हटलं? धातुसाधित. म्हणून याला म्हणायचं या ठिकाणी धातुसाधित. काय म्हणायचं? धातुसाधित. दुसरं उदाहरण पाहूया, समजून घेऊया. पहा दुसरं उदाहरण. आईने काल बाजारातून चालणारी बाहुली विकत घेतली. लक्षात घ्या, हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल आईने काल बाजारातून चालणारी बाहुली विकत घेतली. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे? व्हेरी गुड. कोणता आहे?
घेतली. आता मी असं म्हणतो की याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय धातू साधित जो शब्द क्रियावाचक शब्द दर्शवतो. आईने आहे का? नाही. काल आहे का? नाही. बाजारातून आहे का? नाही. मग या ठिकाणी शब्द दिसतो आपल्याला चालणारी. कोणता? चालणारी. चालणारी या शब्दातला मूळ धातू कोणता आहे? तो आहे चाल. मग याला आपण काय म्हटलं? धातू. परंतु आता मात्र आपल्याला शोधायचे धातू साधित, ज्याला कृदंते असं आपण म्हटलं. म्हणजेच या ठिकाणी चाल या धातूला कोणते प्रत्यय लागले मित्रो? तर नारी हा प्रत्यय लागला. आणि नारी हा प्रत्यय लागल्याच्या नंतर मला सांगा, एवढं जर आपण वाचलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? आईने काल बाजारातून चालणारी काय प्रश्न निर्माण होतो. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, परंतु धातूला म्हणजे मूळच्या धातूला विविध प्रत्यय लागलेले असतात आणि वाक्यातली क्रिया ही अपुरी दर्शवलेली असते. कशी दर्शवलेली असते? अपुरी क्रिया. आणि ज्या वेळेस अपुरी क्रिया दर्शवली जाते तेव्हाच त्याला या ठिकाणी या शब्दाला धातू साधित असे म्हणतात. काय म्हणतात रे मित्रो? धातू साधित असे म्हणतात. लक्षात आलं का? तर क्रियापद म्हणजे काय, धातू म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, आणि आता याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं वळायचंय क्रियापदाच्या प्रकाराकडे. पुढे वळायचंय क्रियापदाच्या प्रकाराकडे. तर आपण पाहूया क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचे मुख्यतः प्रकार मित्र दोन पडतात. एक आहे सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक. पण त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पाहणं गरजेचं होतं, म्हणून आपण या सर्व गोष्टीचा आधी अभ्यास केलेला आहे. आता आपण सविस्तरपणे क्रियापदाच्या प्रकाराकडे जाऊया. पण जे जे आपले या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओ आहेत मित्रो, ते व्हिडिओ पूर्णपणे पहा. निश्चितपणे 25 पैकी 25 मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. आणि जर नाही भेटले तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला निश्चितपणे पाठवा. परंतु व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल मित्रो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, गरजू विद्यार्थ्यापर्यंत त्याला शेअर करा मित्रो. तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.